श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार. तुम्हा सर्वांचे आपल्या स्वामी आई या स्वामीमय चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. स्वामींच्या कृपेने नेहमीच तुमच्या आयुष्यात सुख, समाधान आणि आनंद असावा इतकेच मी आपल्या स्वामींच्या चरणी प्रार्थना करते. आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते. भक्तांनो, आपण सर्वच स्वामींचे भक्त आहोत. मनापासून स्वामी सेवा आपण करत आहोत. सेवा करत असताना आणि सेवेत असताना असंख्य वेळा आपल्या आयुष्यात अडथळे येतात, अडचणी येतात. पण जेव्हा स्वामी आपल्या पाठीशी असतात तेव्हा हेच अडथळे आणि याच अडथळी बघा कशा आपल्या आयुष्यातून दूर होतात. आजचा अनुभव स्वामी शक्तीचा दिव्य साक्षात्कार करणारा आहे. ऐकूयात नम्रता शिवगुंडे ताईंच्या शब्दात. ताई म्हणतात, सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. शैलजा स्वामींचे परमभक्त. खरं तर पहिल्यापासूनच आमची परिस्थिती ही अत्यंत बेताची. कमावणारा माझा नवरा, त्यातही त्याला दारूचं व्यसन. तर सासू आजारी, मी एक छोटीशी वडापावची टपरी लावायची. पण त्यातही 2 मुलांना शिकवण्याची माझी जबाबदारी होती. पण स्वामीवरती मी श्रद्धा ठेवून होती. कधीतरी ही वेळ बदलेल अशा आशेवर मी फक्त जगत होती. कितीही काम केले तरी मी नित्यनियमाने नित्यसेवा मात्र मनापासून करत होते. नित्यसेवा केल्याशिवाय मी कधीच वडापावची टपरी सुरू करत नव्हती. खूप जास्त नव्हती, पण जशी जमेल तशी मात्र मी नक्कीच करायचे. अशातच पावसाचे दिवस सुरू झाले. त्या वर्षी खूप मोठं वादळ आलं. घराचे खूप नुकसान झाले. पत्रे उडाली, भिंती उडाल्या, संपूर्ण घराचे नुकसान झाले. 2 मुलांना अशा परिस्थितीत घरात घेऊन कसे राहायचे हा सर्वात मोठा प्रश्न माझ्यासमोर उभा होता. नुकसान भरपाई मिळेल, पण ती कधी आणि कशी मिळेल याची मात्र काही खात्री नव्हती. आणि तोपर्यंत आपण काय करायचे तेही मला सुचत नव्हते. त्यातच जास्त पावसामुळे माझ्या मुलीला ताप आला. पण डॉक्टरांकडे जायलाही पैसे नव्हता. जिथे मी वडापावची टपरी चालवत होते, आता पावसामुळे ती टपरीसुद्धा बंद होती. त्यामुळे पैशाची कुठूनच काहीच सोय होत नव्हती. त्या काळात मला सर्वात जास्त गरज ही आर्थिक होती. नातेवाईक, घराच्या शेजारचे किंवा आमच्या बाजूचे लोक आहेत, त्यांच्याकडनं मी पैसे उसने घेतले. 4 दिवसात ती लोक ही पैसे पुन्हा परत मागायला आली. आता त्यांना घेतलेले पैसे कसे रिटर्न करावे तेही समजत नव्हती. शेवटी माझ्या कानात असणारे कानातले मी विकले. त्यातून आलेले पैसे मी उसने घेतलेल्या लोकांना दिले आणि काही पैसे जे होते त्या पैशांनी मी माझ्या मुलीला दवाखान्यात नेले. ही परिस्थिती बघून डोळ्यातले पाणी थांबत नव्हतं. 2 दिवसांनी गुरुवार होता. मी संकल्प केला आणि श्री स्वामी समर्थ महाराजांच्या 11 गुरुवारांना सुरुवात केली. त्या दिवशी मी स्वामीसमोर खूप रडली. स्वामींसोबत मी खूप भांडली आणि स्वामींना सांगितले, जर आता तुम्ही माझी मदत केला नाही तर आता तुम्ही माझ्या पाठीशी राहिला नाही तर मी तुमची स्वामी सेवा कायमची सोडून देईल. अगदी स्वामींना मी शपथ घातली. स्वामींना मी एवढंच म्हणाले, स्वामी काहीतरी चमत्कार करा आणि मला 10,000 रुपयाची मदत करा. तुम्ही काहीही करा, पण ही पैशाची गरज पूर्ण करा. अशाच माझा एका गुरुवार पूर्ण झाला. त्यानंतर दुसरा गुरुवार होता आणि त्या दुसऱ्या गुरुवारी पहाटे 3:30 वाजता श्री स्वामी समर्थ महाराज माझ्या स्वप्नात आले. महाराज स्वप्नात येऊन मला फक्त म्हणाले, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. आणि स्वामी समर्थांनी मला दृष्टांत दिला. कानात निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, हा जो तारक मंत्र होता तो तारक मंत्र म्हटला आणि त्यानंतर महाराज गायब झाले होते. हे स्वप्न मला पहाटे 3:30च्या आसपास पडले. मी तशीच दचकून उठले. आजूबाजूला बघू लागले, कारण साक्षात स्वामी आपल्या आजूबाजूलाच आहेत असेच मला वाटले. बरोबर गुरुवारच्याच पहाटे असे स्वप्न पडल्याने माझे मन खूप खुश होते. त्यानंतर सकाळी 7:30 वाजले होते. मी उठले, अंघोळी झाली,
पूजेची मांडणी झाली आणि छान दुसरं गुरुवारचा जो दिवस होता तो सेवांनी आणि सगळ्या गोष्टींनी पूर्ण झाले. संध्याकाळी 4:30 वाजले होते आणि माझ्या अकाउंटला एक मेसेज आला. खरं तर हा मेसेज 1,00,000 रुपये ट्रान्स्फर केल्याचा होता. मी माझ्या मोठ्या मुलीला तो मेसेज दाखवला की हे फक्त मेसेज आहे का, खोटं मेसेज आहे का, की खरंच हे पैसे जमा झाले आहेत. तिने जेव्हा नीट वाचले तेव्हा ती म्हणाली की अगं आई, खरंच 1,00,000 रुपये जमा झालेले आहेत. मी दुसऱ्याच दिवशी म्हणजे शुक्रवारच्या दिवशी सकाळीच बँकेत गेले. हा कसला मेसेज आहे मी विचारू लागले. तेव्हा त्यांनी मला सांगितले की आर्थिक सहाय्यात निधीमधून तुम्ही हे 1,00,000 रुपये जमा झालेले आहेत. खरं तर 100 लोकांचे फॉर्म आल्यानंतर कुठेतरी 1-2 लोकांनाच हा निधी मिळतो आणि त्यात तुमचा हा नंबर लागला. तेव्हा मला आठवले की काही वर्षेपूर्वी जेव्हा माझ्या सासूबाई खूप आजारी होत्या तेव्हा मी त्यांच्यासाठी तो फॉर्म भरला होता आणि बरोबर या अडचणीच्या काळात मला ते पैसे मिळाले. स्वामींना मी शपथ घातलेली, तुम्ही काहीही करा पण मला पैशाची मदत द्या. जिथे मी मागितले तिथे स्वामींनी मात्र मला 1,00,000 रुपये दिले. खरं तर खूप जुनी गोष्ट होती. त्याला वर्षही निघून गेलं. आता ते पैसे पुन्हा परत मिळतील याची आशासुद्धा नव्हती. कारण 100 ते 200 लोकांमध्ये क्वचितच कुणाला तरी ते पैसे मिळतात. त्यात ते पैसे आपल्याला मिळतील असे मला स्वप्नातही मात्र वाटले नव्हते. गुरुवारी स्वामींनी बरोबर माझ्या कानात तारक मंत्र म्हटला. स्वामी, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे असे म्हणाले आणि त्याच दिवशी त्या अकाउंटला पैसे जमा झाले. हा नक्कीच योगायोग नव्हता तर हे सर्व काही स्वामींनी घडवून आणले. मिळालेल्या 1,00,000 रुपयामध्ये मी माझ्या मुलांचं आजारपण, माझ्या सासूबाईंचे जे सतत आजारी असायचे त्यांचं आजारपण दूर केलं. शिवाय घराची झालेली मुडजोड जी होती ती भरून काढली आणि राहिलेल्या पैशामध्ये मी वडापावच्या टपरीसोबत एक छोटीशी खानावळ सुरू केली. पुढच्या 6 महिन्यामध्ये आमच्या खानावळीत चांगला प्रतिसाद मिळू लागला. आजूबाजूला 2 कंपन्या झाल्या. त्यामुळे तिथे जेवणाची ऑर्डर मिळू लागली आणि आमचं जेवण सगळ्यांना आवडल्यामुळे त्या जेवणांची चर्चा होऊ लागली. शेवटी आमच्या पंचक्रोशीतील जी मोठी लोक आहेत ती देखील आमच्या खानावळीवर जेवायला येऊ लागले. मग त्यानंतर आम्ही त्या खानावळीचं हॉटेल तयार केलं आणि आता आमचं हॉटेल उत्तमरित्या सुरू आहे. आता पैशाची काही कमतरता नाहीये. आता कुठल्याच गोष्टीची खरं तर कमतरता नाहीये. आमच्या आयुष्यात ही फक्त आणि फक्त स्वामी कृपा आहे. जिथे आमच्याकडे अन्न पाणी खायलाही काही नव्हतं, जिथे आमच्याकडे राहायला काही नव्हतं, पण स्वामींचे 11 गुरुवार सुरू केले. श्री स्वामी समर्थ महाराजांची दृष्टांत दिले. ते 1,00,000 रुपये अकाउंटला जमा झाले आणि त्यानंतर मात्र आमचे सगळे दिवस बदलून गेले. खरंच ही फक्त आणि फक्त स्वामी कृपा आहे. जेव्हा आपण स्वामी भक्ती करतो तेव्हा स्वामी शक्ती आपल्या पाठीशी उभी राहते. हे याच उत्तम उदाहरण आहे. भक्तांनो, खूप अद्भुत अनुभव. तुम्हाला आजचा हा अनुभव कसा वाटला कमेंट करा. तुमचेही काही असे अनुभव असतील तर नक्कीच आपल्या चॅनलवरती शेअर करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.